नमस्कार, सुप्रभात. आज आपण इथिक्सच्या संदर्भात हेडॉनिझम आणि रॅशनॅलिझम यातला फरक आणि कांटचे निरुपाधिक आदेश या विषयावर व्याख्यान ऐकणार आहोत. व्याख्याते म्हणून आपल्याला डॉक्टर राजेसाहेब माराडकर सर लाभले आहेत. सर तत्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख म्हणून वसंतराव नाईक शासकीय कला समाज विज्ञान संस्था येथे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. सरांच्या हाताखाली अनेक विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. सरांचे तत्वज्ञानाच्या क्षेत्रातले असलेले अध्ययन अत्यंत गाढे आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम आणि सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज आपला जो विषय आहे ज्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन हेडोनिझम अँड रॅशनलिझम, त्याला आपण सुखवाद आणि बुद्धिवादातील फरक असं म्हणतो, आणि दुसरा जो टॉपिक आहे तो आहे रॅशनलिझम, इंट्रोडक्शन, डेफिनेशन, कॅटेगरिकल इम्पेरेटिव्ह ऑफ इमॅन्युअल कांट, म्हणजे कांट प्रणीत निरुपाधिक आदेश. हे दोन पॉइंट्स मी कव्हर करणार आहे. पहिल्या सत्रामध्ये मी बुद्धिवाद आणि सुखवाद या दोघातला फरक या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडतो. तुम्हाला समजेल अशी आशा मी या ठिकाणी करतो आहे. मित्रांनो, सुखवाद आणि बुद्धिवाद ह्या दोन विचारसरणी एकदम एकमेकांच्या अपोजिट असलेल्या अशा विचारसरणी, आणि एक विचार एक जण स्वीकार करतोय किंवा एकच विचार दोघ जण वेगवेगळ्या अँगलनी, दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याला स्वीकार करतात. त्याच्यामुळं एकाचा दृष्टिकोन हा नक्कीच दुसऱ्याला न पटणारा असेल आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन हा एकाला न पटणारा असेल. आणि तत्वज्ञानामध्ये मित्रांनो असे विचार अनेक आहेत, आणि ही जी वैचारिक जी मतभिन्नता आहे किंवा हा जो भेद आहे किंवा हे जे सहमती असहमती आहे, हा तत्वज्ञानाचा मी तर एक गाभा आहे किंवा एक तत्वज्ञानाचं महत्वपूर्ण अंग आहे असं मी या ठिकाणी म्हणत असतो. आणि हे जे दोन टॉपिक्स जे सगळ्यात महत्वाचे आहेत, हे आपल्या दैनंदिन जीवनाशी अत्यंत निगडीत आहेत. तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाशी ते अत्यंत निगडीत असे हे दोन टॉपिक्स आहेत. हेडोनिझम, ज्याला हा तसा ग्रीक शब्द हेडोन ज्याला आपण म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये प्लेजर असं म्हटलं जातं. प्लेजर म्हणजे सुख असं म्हटलं जातं. आपण हे विचार केला पाहिजे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही कृती आपण करत असतो, मी तुम्हाला हे सांगत होतो की हेडोनिझम, ज्याला आपण सुखवादी विचार असं म्हणतो आहे, हेडोन म्हणजे प्लेजर, म्हणजे ज्याला मराठीमध्ये सुख असं म्हटलं जातं. सुख हा आपल्या कृतीचा किंवा आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय आहे, किंवा आपल्या ज्या काही कृती असतात त्या कृतीचं मूल्यमापन आपण ह्या सुखाच्याच आधारावर करावं, अशा पद्धतीची एक विचारधारा आपल्याला दिसून येते. आणि दुसरी विचारधारा आपल्याला याच्या विरुद्ध असलेली आपण दिसून येते. म्हणजे सरळ सरळ आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मानवी आत्म्याच्या ठिकाणी, किंवा ज्याला आपण आत्मा असं म्हणतो, जो की नॉन कॉर्पोरल एंटिटी आपल्या शरीरामध्ये एक्झिस्ट करत असते. जस्ट फर्स्ट इयरची मुलं आहेत, त्याच्यामुळं थोडंसं हळूहळू जसं जसं तुमची फिलॉसॉफिकल मॅच्युरिटी वाढत जाईल तसं तसं तुम्हाला ह्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत फिलॉसॉफीच्या हळूहळू समजायला लागतील आणि बऱ्यापैकी त्या विकसित सुद्धा व्हायला लागतील. आत्मा आणि शरीर म्हणजे माइंड अँड बॉडी ज्याला असं म्हणतो, आत्मा त्या ठिकाणी बुद्धी आणि भावना ह्या दोन गोष्टीचा संगम किंवा ह्या दोन गोष्टीचं एकत्रीकरण आहे असं तरी या ठिकाणी आपण गृहीत धरायला काही हरकत नाही. आणि यातला भावना हा जो घटक आहे, हा घटक कशा पद्धतीनं हेडोनिझमशी कनेक्ट आहे किंवा संलग्न आहे, आणि बुद्धी हा जो घटक आहे कशा पद्धतीनं रॅशनलिझम म्हणजे बुद्धिवादाशी कसा कनेक्ट आहे, याचा आपण विचार हळूहळू पुढे आपण करणार आहोत. एक गोष्ट मी थोडीशी या ठिकाणी आपल्याला क्लिअर करतो की रॅशनलिझम हा जो आहे एक तत्वज्ञानातला अत्यंत महत्वपूर्ण असा एक तात्विक विचारधारा आहे. तात्विक संप्रदाय म्हणून किंवा विचारधारा म्हणून किंवा एक विचार प्रणाली म्हणून ही प्रणाली दोन अँगलनी विचार करते. म्हणजे या प्रणालीचे दोन महत्वपूर्ण विषय आहेत. एक म्हणजे ज्ञान म्हणजे काय, आणि आचरणाची म्हणजे आपल्या कृतीची
योग्य अयोग्यता ठरवण्याचा निकष काय. म्हणजे या ठिकाणी आपण रॅशनलिझम ऍज अ पॉइंट ऑफ एथिकल पॉइंट या याच्याने आपण पाहणार आहोत. काही ठिकाणी रॅशनलिझम हा ज्ञानमीमांसी दृष्टिकोनातून सुद्धा पाहिला जातो. पुढे जेव्हा तुम्ही BA फायनल इयरला याल त्यावेळेला तुम्हाला रॅशनलिझम हा शब्द तिथं सुद्धा ऐकायला मिळेल, परंतु त्या ठिकाणी रॅशनलिझम तुम्हाला एपिस्टेमॉलॉजी त्या ठिकाणी पाहायचं आहे, परंतु इथे रॅशनलिझम हा एथिकल पॉइंट ऑफ व्ह्यू पाहायचा. कांशी बऱ्यापैकी येणार आहे. ओके, आता नेक्स्ट स्लाइड. या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसत असेल मी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. नैतिक कृतीचे मूल्यमापन करताना त्या कृतीच्या परिणामाला महत्व द्यायचे की तिच्या हेतूला महत्व द्यायचे. आता पहा, हा जो घटक आहे हा घटक आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. तुमच्या माझ्या तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्याच्या तत्वज्ञानाशिवाय इतर विद्यार्थ्यांच्या म्हणजे व्यक्ती म्हणून जो आहे जो मनुष्य आहे त्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असलेला असा हा प्रश्न आहे. परंतु अगदी या प्रश्नाला किंवा या प्रश्नाच्या उत्तराला आपण कशा पद्धतीने हिस्टॉरिकल बेस आहे त्याचाही पुढे आपण विचार या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे एखादी कृती जेव्हा आपण करतो तेव्हा त्या कृतीचं मूल्यमापन करत असताना त्या कृतीमध्ये असलेले ते जे दोन कंपोनंट असतात, एक कंपोनंट म्हणजे काय, त्या कृतीचा परिणाम, आणि एक म्हणजे त्या कृतीचा हेतू म्हणजे उद्देश. ज्याला आपण व्यापक अर्थानं म्हणलं तर आपण उद्देशाला आपण घेऊ. म्हणजे हेतू काय, म्हणजे एकतरी कृती आपण काहीतरी हेतूनी करत असतो आणि काहीतरी परिणाम प्राप्त करण्याच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी करत असतो. म्हणून मानवी कृतीचे हे जे दोन कंपोनंट आहेत, एक कृतीचा परिणाम ज्याला कॉन्सिक्वेन्सेस असं म्हणतो, आणि त्या कृतीचा हेतू उद्देश ज्याला आपण म्हणतो, हे दोन घटक आहेत. या दोन घटकाच्या अनुषंगाने म्हणजे या प्रश्नाला दोन प्रकारची उत्तरं आलेली आपल्याला दिसतात आणि दोन प्रकारची उत्तरं मी खाली मांडलेली आहेत. एक पहिलं उत्तर असं आहे, कृतीची परिणाम म्हणजे कृतीच्या परिणामाला महत्व देणारे फिलॉसॉफर. बघा, तत्वज्ञानामध्ये दोन गट तुम्हाला नेहमी दिसते, जसं मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे. म्हणजे एक आपली भूमिका, एक दुसरी त्याच्या अपोजिट असलेली भूमिका. आता या ठिकाणी पहिला जो भाग आहे तो आहे कृतीच्या परिणामाला महत्व देणारा गट, आणि दुसरा जो भाग आहे तो कृतीच्या हेतूला महत्व देणारा गट. आता काय होतं, कृतीच्या परिणामाला महत्व देणारा जो गट आहे किंवा जो एक विचारधारा आहे त्या विचारधारेला सुखवादी विचारधारा म्हणून ओळखल्या जातं. म्हणजे थोडक्यामध्ये आपण हे गृहीत धरू या ठिकाणी की एखादी जी कृती आहे ती कृती नैतिक केव्हा ठरते, जर ती कृती जास्तीत जास्त सुख प्राप्त करून देत असेल, प्लेजर प्राप्त करून देत असेल. म्हणजे एखाद्या कृतीचा परिणाम जर चांगला होत असेल तर ती कृती चांगली म्हणायची, आणि त्या कृतीचा परिणाम जर वाईट होत असेल तर ती कृती नैतिक नाहीये. म्हणजे याच भाषेत सांगायचं झालं तर किंवा आपल्या दैनंदिन भाषेमध्ये सांगायचं, ती कृती चांगली नाही, ती कृती वाईट कृती किंवा इव्हिल ज्याला आपण पुढे आपण म्हणणार आहोत. म्हणून कृतीचा परिणाम जो आहे तो परिणाम या ठिकाणी फोकस केला जातो. म्हणजे तत्वज्ञानातील जी विचारधारा नैतिक कृतीचे मूल्यमापन करत असताना त्या कृतीच्या परिणामांना महत्व देते, ती विचारधारा सुखवादी विचारधारा म्हणून ओळखली जाते. हे आपण फक्त लक्षात ठेवायचं. ओके, आणि त्याच्या पुढेच असं म्हणलेलं आहे की कृतीचा जो पहिला जो भाग आहे म्हणजे कृतीचा हेतू, आपण कृती कोणत्या हेतून करतोय तो हेतू महत्वाचा आहे. मग परिणाम या ठिकाणी पाहिले जात नाहीत, लक्षात घ्या. या ठिकाणी दुसरा जो भाग मिळाला कृतीच्या हेतूला महत्व देणारा तत्वज्ञ किंवा विचारधारा, आपण त्याला तत्वज्ञ म्हणून किंवा विचारधारा म्हणून, त्या विचारधारेला आपण बुद्धिवादी विचारधारा म्हणून ओळखला जातो. आता थोडासा विचार केला तर आपण सर्वच जण यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी विचारधारेशी जुळलेले असतो, किंवा कधी कधी आपला असा विचार असतो की आपण मिक्स मोड किंवा ज्याला गोल्डन मिडल पाथ असंही आपण म्हणतो, एक वेगळी विचारधारा सुद्धा किंवा एक मध्यम विचारधारा सुद्धा आपण या ठिकाणी घेतो. आता ह्या दोन्ही घटकांचा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. दोन्ही घटकांना म्हणजे सुख ही महत्वाचं आहे आणि पुढे बुद्धी किंवा कर्तव्य ही महत्वाचं आहे. जसं मी दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलंय की कृतीचा जो निकष आहे म्हणजे एखादी कृती नैतिक आहे तिचा निकष काय, सुख आहे. म्हणजे जास्तीत जास्त सुख निर्मिती ज्या कृतीने होते किंवा जास्तीत जास्त चांगले परिणाम ज्या कृतीने येतात ती कृती चांगली, आणि दुसरं आहे नैतिकतेचा निकष म्हणून कर्तव्याला. आता परिणामाला या ठिकाणी विचार केला जात नाही. मित्रांनो, एक उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला कोण परिणामवादी आहेत आणि कोण हेतुवादी आहेत किंवा कोण सुखवादी आहेत आणि कोण बुद्धिवादी आहेत हे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणामध्ये समजा एक डॉक्टर आहे. आता आपल्याला माहिती आहे पुढे जेव्हा तुम्ही MA ला याल त्यावेळेला ह्या गोष्टीला तुम्ही स्वतः क्रिटिसाइज करायला सुरुवात कराल, परंतु सद्यस्थितीमध्ये तुमच्या तात्विक
बुद्धी किंवा तात्विक ज्ञानाच्या आधारानुसार आपण या ठिकाणी एवढा असा विचार करू की एक डॉक्टर आहे आणि त्याच्यासमोर एक पेशंट आहे. आता डॉक्टर काय करतो बघा, डॉक्टरचा उद्देश काय आहे किंवा त्याचा हेतू काय आहे की समोर असलेला पेशंट, त्या पेशंटला मला तो ज्या आजाराने पीडित आहे किंवा ज्या डिझीजनी तो ग्रस्त आहे त्याच्यापासून त्याला मला काय करायचं, मुक्ती द्यायची किंवा त्याला मुक्त करायचं किंवा त्याला मला त्या रोगापासून त्याला मुक्त करायचं, म्हणजे त्याचा जे रोग आहे किंवा त्याचा जो आजार आहे तो आजार मला नष्ट करायचा आहे किंवा कमी करायचा आहे. आणि मग काय करतो तो डॉक्टर, त्या रोग्याचं ऑपरेशन म्हणजे तो रोगी बरा व्हावा, तो पेशंट बरा व्हावा हा एकमेव हेतू मनामध्ये ठेवून तो काय करतोय, त्या डॉक्टर पेशंटचं काय करतो, तो ऑपरेशन करतोय. आता ही कृती झाली. डॉक्टरचा जो हेतू आहे म्हणजे सुरुवात त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या आत्म्यामध्ये किंवा तो जो विचार करून ही कृती करतो आहे त्याचा हेतू अगदी प्युअर आहे, त्याचा हेतू अगदी शुद्ध आहे किंवा रोगी हा बरा झाला पाहिजे, रोग्याचा आजार हा बरा झाला पाहिजे आणि तेवढ्या हेतूसाठी तो काय करतोय, त्या रोग्याचं ऑपरेशन करतोय. पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा तो ऑपरेशन करतोय, ऑपरेशन केल्यानंतर त्याचा कॉन्सिक्वेन्सेस असा होतोय की ते ऑपरेशन करत असताना किंवा केल्यानंतर तो रोगी त्या आजारापासून बरा न होता त्याचा मृत्यू होतोय. आता पहा, कृतीचा हेतू काय होता की रोगी बरा करणे, परंतु त्या कृतीचा परिणाम काय झाला, कॉन्सिक्वेन्स काय झाला, कॉन्सिक्वेन्स असा झाला की तो रोगी त्याच्यामध्ये दगावला किंवा त्याला मृत्यू आला. आता ही जी कृती आहे या कृतीला नैतिक म्हणायचं की अनैतिक म्हणायचं? स्वाभाविकच आहे, हेतू डॉक्टरचा चांगला होता, बरोबर आहे, आणि हेतू चांगला असल्यामुळं परिणाम चांगला आला नाही. शेवटी काय होतं, बुद्धिवाद्यांचा किंवा कर्तव्यवादाचा एक विचार लक्षात घ्यायचा, परिणामावर आपलं नियंत्रण नसतं मित्रांनो. म्हणजे हेतू जो आहे त्याच्यावरच आपलं नियंत्रण असतं. म्हणजे मी काय करावं हे मी ठरवू शकतो, परंतु मी काय केल्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय येतील याच्यावर माझं नियंत्रण नसतं. बुद्धिवादाचा विचार आहे, बरोबर आहे. पुढे कर्तव्यवादाचा विचार आपण म्हणू. बुद्धिवादाचा विचार आहे की परिणामावर कोणाचंच नियंत्रण नसतं. उद्या काय होणार आहे किंवा एखाद्या कृतीचे परिणाम काय होत हे मला माहिती नसतं, त्याच्यामुळे परिणामाचा विचार करू नका. आज फक्त प्युअर हेतूनी, शुद्ध हेतूनी, शुद्ध आत्माने तुम्ही ती कृती करा. त्याचा परिणाम चांगला येईल किंवा वाईट येईल त्याच्यावर आपला काही नियंत्रण नसतं. आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये तो रोगी किंवा तो पेशंट काय झाला, दगावला. आता बुद्धिवादी या कृतीला चांगली कृती म्हणतील, परंतु सायमल्टेनियसली आपला जो पहिला वैचारिक जो विचारधारा आहे किंवा जो एक संप्रदाय आहे, सुखवादी ज्याला आपण म्हणतो, हे सुखवादी या कृतीचं घोर खंडन करतील, कारण परिणाम वाईट आला, बरोबर. परिणाम काय झाला, तो रोगी मारला गेला. तर त्यावेळेला हे सुखवादी डॉक्टरच्या कृतीला अनैतिक म्हणतील किंवा चुकीची कृती म्हणतील किंवा वाईट कृती म्हणतील. म्हणजे सुखवाद्यांचं असं मत आहे की परिणाम चांगला पाहिजे, कृतीचा हेतू काही असो, परिणाम चांगला आला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये आपलं एक तत्व काही जणांचं असतं की अंत भला तो सब भला, शेवट गोड झाला पाहिजे, मग त्याचा उद्देश काही असो. अशा पद्धतीचा विचार या सुखवाद्यांनी आपल्या मनाशी ठेवलेला आहे आणि म्हणून या कृतीला ते काय करतील, वाईट कृती अशी म्हणतील. आणि डॉक्टरच्या कृतीला बुद्धिवादी अगदी नैतिक कृती म्हणतील. एक तुमच्या लक्षात आलं असेल आता की परिणाम चांगला म्हणजे सुख आनंददायक असेल तर ती कृती चांगली, आणि जर हेतू चांगला तर ती कृती चांगली, परिणामावर आपलं नियंत्रण नसतं. ओके. आणि म्हणून सुखाचा किंवा नैतिकतेचा आणि दुसऱ्या कृतीच्या नैतिकतेचा निकष जो आहे हा कर्तव्य आहे. आता ह्या ज्या दोन विचारधारा आपल्याला या ठिकाणी दिसतात, या दोन विचारधारा, एकाला सुखवादी म्हटलं आणि दुसऱ्याला बुद्धिवादी असं म्हटलेलं आपण. मित्रांनो, आता हा विचार उदयास आज नाही आला, पण आज तो प्रचलित आहे. आज आपण सर्वजण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असतो. परंतु या प्रश्नाला किंवा या चिंतनाला खूप मोठा वैचारिक बेस आहे, आधार आहे. नेक्स्ट स्लाइड मॅडम. थोडक्यात याचा इतिहास मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या स्लाइडमध्ये एक स्लाइड तुमच्या समोर येत आहे बघा. सॉक्रेटिस चा एक प्रश्न तुमच्या समोर दिसतो आहे. सॉक्रेटिसचा प्रश्न असा आहे, मी सुखवादी आणि बुद्धिवादी विचारधारेचा एक हिस्टॉरिकल बेस आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हा जो विचार, जसा आता आपण हेडोनिझम मध्ये अगदी पूर्ण ग्रीक विचारापासून किंवा ग्रीक परंपरेपासून याचा आपण विचार करणार आहोत. सॉक्रेटिसचा एक प्रश्न होता
तो प्रश्न असा आहे की या विश्वात किंवा जगात इष्ट काय आहे, म्हणजे गुड किंवा चांगले काय आहे. आपण जरा दुसऱ्या शब्दात सांगायचं चांगले काय आहे, हा सॉक्रेटिसचा महत्वपूर्ण प्रश्न होता. आपल्याला माहित आहे की सॉक्रेटिस एक बुद्धिवादी विचारवंत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यावेळेला आपल्याला माहित आहे ग्रीकची त्यावेळची परिस्थिती म्हणजे बिफोर ख्रिस्त साधारणतः 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये सॉक्रेटिसनी ज्या पद्धतीनं वैचारिक प्रबोधन त्या काळामध्ये केलं ते अनमोल असं वैचारिक प्रबोधन होतं. म्हणजे मानवी जीवन अधिकाधिक उन्नत प्रगत करण्याचा हेतू किंवा उद्दिष्ट समोर ठेवून तो आपलं जीवन जगत असायचा आणि दररोज तो तत्वज्ञान करत असायचा. आणि त्याचं तत्वज्ञान करण्याची पद्धती जेव्हा तुम्ही अजून वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीची त्याची ती एक पद्धती होती. प्रश्नोत्तर पद्धती, प्रश्न विचारत जाणे आणि आलेल्या प्रश्नाला जे उत्तर यायचं ते उत्तर कसं चुकीचं आहे हे समोरच्याला पटवून द्यायचं. मग परत तो अजून दुसरा विचार करायला, म्हणजे समोरच्याला विचार प्रवृत्त करणं, ज्याला विचारासाठी त्याला उद्दीपित करणं हा एकमेव उद्देश त्याच्यासमोर होता. आता हा प्रश्न त्यांनी समोर काय विचारला, या विश्वात किंवा जगात इष्ट काय चांगलं काय आहे. आता या प्रश्नाला त्यांनी स्वतःनेच उत्तर दिलं. बघा प्रश्न एक आहे, त्यांनी एक उत्तर असं दिलं की या जगामध्ये अर्थातच माणसाच्या जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे व्हर्च्यूज, ज्याला आपण सद्गुण असं म्हणतो. सद्गुण ही, आणि सद्गुण ही इंद्रियजन्य गोष्ट नाहीये, आपल्या लक्षात येईल हळूहळू. सद्गुण हीच सगळ्यात चांगली सर्वोत्कृष्ट अशी गोष्ट आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय झालं की त्यांनी हा संदेश आपल्या शिष्याला दिला. आता शिष्य आपल्या गुरुचा जो लेसन आहे, जो धडा आहे, जसेच्या तसे घेतीलच असं नाहीये. बऱ्याच वेळेला असं पण होऊ शकतं की माझ्या सांगण्याचा समोर जे काही आता श्रोते आहेत किंवा जे काही आपल्या आता सध्या विद्यार्थी उपस्थित आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतील. बरोबर की नाही. म्हणजे मी जसं सांगतो तसंच ते घेतील असं नाही. कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये असं असेल किंवा सरांना हे सांगायचंय, सरांना ते सांगायचंय, असा पण त्या ठिकाणी विचार ते करू शकतील. परंतु स्वतः सॉक्रेटिसनी या प्रश्नाचं उत्तर दिलं की सर्वोत्कृष्ट जर गोष्ट कोणती असेल ती सद्गुण आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की सद्गुणच का चांगला आहे, सद्गुणी जीवनाला इष्ट किंवा चांगले जीवन का म्हणावे, हा एक बेसिक प्रश्न आहे. आणि या प्रश्नाला 2 उत्तरं येतात. पहिलं उत्तर येतं की या जीवनामुळं दुसरे ध्येय साध्य करायचे असते. म्हणजे आपण सद्गुणी जीवन का जगावं, कारण याच्यामुळं आपल्याला आपलं अजून काहीतरी साध्य करायचं आहे, म्हणून आपण असं जीवन जगावं. आपण खरं का बोलावं, कारण समोरच्याचा विश्वास संपादन करून घेण्यासाठी आपण, म्हणजे माझं ध्येय काय, खरं काय बोलणं. उदाहरणामध्ये माझं ध्येय काय आहे की मी खरं बोलल्यानं आणि सत्य बोलल्यानं समोरच्याचा विश्वास मी संपादन करेल आणि त्याचा माझ्यावर एकदा विश्वास संपादन झाला की मग त्या अनुषंगाने मग पुढच्या काही गोष्टी हळूहळू घडत जातील. हा एक पहिला. आणि दुसरा जो आहे तो आहे सद्गुणी जीवन मी का जगावं किंवा मी सत्य का बोलावं, हा जो आपला प्रश्न आहे. सद्गुणी जीवन हे मुळातच इष्ट असतं. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की ज्याला आपण सेल्फ इव्हिडन्स असं म्हणतो किंवा सेल्फ एव्हिडंट असं म्हणतो, त्या मुळातच चांगल्या असतात. त्यांच्या चांगुलपणासाठी दुसऱ्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असत नाही अशा पद्धतीनं. म्हणजे सद्गुण हे मुळातच चांगलं आहे, मुळातच इष्ट आहे, म्हणून ही सद्गुणी जीवन जगावं. तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे सॉक्रेटिसनं उपस्थित केलेला प्रश्न, त्यांनी दिलेलं उत्तर आणि त्या उत्तराला म्हणजे सद्गुणी जीवन का जगावं, का इष्ट आहे, का चांगलं आहे, तर त्याचं कारण असं आहे की असं जीवन जगल्याने मला माझं पुढचं ध्येय मला साध्य होऊ शकतं. आणि दुसरं उत्तर त्याला असं आहे की सद्गुणी जीवन का जगावं, कारण सद्गुणी जीवन हे मुळातच इष्ट असतं. आता हे जे 2 उत्तरं आली, या 2 उत्तरांना ही 2 उत्तरं सॉक्रेटिसचे शिष्य पुढे जेव्हा सॉक्रेटिसच्या शिष्यांनी ही जी 2 उत्तरं आहेत या 2 उत्तरापैकी काही शिष्यांनी पहिल्या उत्तराचा स्वीकार केला आणि काही शिष्यांनी दुसऱ्या उत्तराचा स्वीकार केला. पहिल्या उत्तराचा स्वीकार कोणी केला, उदाहरणामध्ये सिरेनाइट्स आणि एपिक्युरियन्स ही जी हे त्यावेळेचे सॉक्रेटिसचे शिष्य, त्यांनी पहिल्या उत्तराचा स्वीकार केला. म्हणजे मी सद्गुणी जीवन का जगावं, कारण सद्गुणी जीवन जगल्याने माझं जीवन अजून सुखकार होईल, म्हणजे माझं जीवन अजून चांगलं होईल, माझ्या जीवनामध्ये अजून प्लेजर्स मला मिळत जातील, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. परंतु दुसरा जो विचार आहे, काही त्याच्या शिष्यांनी म्हणजे सॉक्रेटिसच्या काही शिष्यांनी दुसऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला. एकाला
स्वीकार केला, त्यामध्ये सिनिक्स आणि स्टोइक्स ही एक विचारधारा दिसते, ती आहे बुद्धिवादी विचारधारा. म्हणजे सुख हे किंवा सद्गुण हे मुळातच चांगलं आहे असं म्हणणारा एक सॉक्रेटिसचा शिष्याचा एक ग्रुप किंवा एक क्लास, जे सिनिक्स आणि स्टोइक्स म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. ज्या पद्धतीनं आपल्या इंडियन फिलॉसॉफीमध्ये गौतम बुद्धांनी मांडलेले जे विचार आहेत ते विचार पुढे जेव्हा त्यांच्या शिष्याने घेतले तेव्हा त्या शिष्यामध्ये सुद्धा दोन संप्रदाय पडलेले आपल्याला दिसून येतात, दोन स्कूल्स आपल्याला दिसतात. एकाला आपण हीनयानी म्हणतो आणि दुसऱ्याला आपण महायानी म्हणतो. म्हणजे काही जणांनी महायान तत्वज्ञान ज्या पद्धतीने सांगतं त्या पद्धतीचा अर्थ गौतम बुद्धाच्या शिकवणीतनं घेतला, तर हीनयानवाल्यांनी गौतम बुद्धाच्या विचाराचा ते जे विचार सांगतात किंवा तो जो अर्थ सांगतात त्या पद्धतीने त्यांनी त्याचा विचार घेतला. म्हणजेच सेम थिंग या ठिकाणी सॉक्रेटिसच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येते. कदाचित गौतम बुद्धाचा कार्यकाळ सॉक्रेटिसच्या अगोदरचा आहे आणि त्याच्यानंतरचा कार्यकाळ आपण जर टाइमलाईन पाहिली तर सॉक्रेटिस त्याच्यानंतर आपल्याला दिसतो. म्हणजे तुमच्या समोर आता तुमच्या लक्षात आलं असेल की सद्गुणी जीवन का जगावं, तर त्या जीवन जगल्याने माझं ध्येय साध्य होऊ शकतं, पुढचे माझे अजून ध्येय असतात ते ध्येय साध्य होऊ शकतात म्हणून जगावं. परंतु दुसरा एक विचार आहे की ते जीवन का जगावं, कारण ते जीवन मुळातच चांगलं आहे असं म्हणून जगावं. म्हणून पहिल्या पद्धतीचा स्वीकार प्राचीन ग्रीसमध्ये सिरेनाइट्स आणि एपिक्युरियन्सनी केला. हीच विचारधारा पुढे सुखवादी विचारधारा म्हणून तुमच्या अभ्यासामध्ये आहे आणि तीच पुढे मग त्याच्यामध्ये तुम्ही सुखवाद म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये भारतीय, पाश्चात्य, स्वार्थ, उपयोगितावाद, परार्थ सुखवाद, मग परार्थ सुखवादामध्ये अजून त्याचे क्लासिफिकेशन तुम्ही पुढे अभ्यासणार आहातच. बरोबर आहे. आता इथे जो दुसरा विचार आहे कांटच्या दृष्टिकोनाचा, सॉक्रेटिसच्या दुसऱ्या उत्तराचा जो विचार आहे तो सिनिक्स आणि स्टोइक्सने घेतला आणि पुढे आधुनिक काळामध्ये प्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ इमॅन्युअल कांटनी या दुसऱ्या विचारसरणीचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. इथे तो सद्गुणाचा विचार न करता त्या ठिकाणी सद्गुणाच्या जागेवर सत्संकल्पाचा तो विचार करतो आणि मग सत्संकल्पाच्या आधारावरच आपण आता दुसऱ्या भागामध्ये याचा आपण विचार करणार आहोत. तर एक गोष्ट तुमच्या आता लक्षात आली असेल की या सुखवादाला आणि बुद्धिवादाला खूप मोठासा प्राचीन इतिहास आहे. म्हणजे अगदी सॉक्रेटिस पासून ही विचारधारा पुढे आली. सॉक्रेटिसचा एक विचार जो सुखवाद्याने घेतला आणि दुसरा एक विचार जो बुद्धिवाद्याने घेतला. म्हणजे आता खरं तर पाहिलं तर सॉक्रेटिस हा दुसऱ्या विचाराशी स्टिकअप राहतो. म्हणजे सॉक्रेटिस हा बुद्धिवादी आहे. सॉक्रेटिस हा कधीही इंद्रिय ज्ञानाला, आणि सुख हे इंद्रियजन्य असतं, कधी कधी बुद्धिजन्य सुद्धा सुख असतं, पण त्याचे वेगवेगळे प्रकार आपण सुखवादामध्ये पुढे पाहणारच आहोत किंवा पाहिलेले असतील. ओके, तर ह्या दोन विचारधारावर आधारित सुखवाद आणि बुद्धिवाद आपण पाहणार आहोत. आता पुढे एक गोष्ट मी आपल्या समोर स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मी असं गृहीत धरतो की तुम्हाला सुखवाद म्हणजे काय आणि बुद्धिवाद म्हणजे काय त्याचा ऐतिहासिक जो आढावा आहे तो सुद्धा तुमच्या लक्षात आलेला आहे. आता आपण पुढे काय करू, सुखवाद आणि बुद्धिवाद या दोघांमधला जो फरक आहे तो फरक या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू. हा परीक्षेच्या दृष्टीनेही सर्व विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा भाग आहे. तुम्ही जो काही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये नुसतं अशा पद्धतीनं जरी असं क्लास करून असे दोन डिव्हिजन करून जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळू शकतात. मित्रांनो, या अगोदर मी जे तुम्हाला सुखवाद आणि बुद्धिवाद म्हणजे काय हे दोन प्रश्न मी आपल्यासमोर एक्सप्लेन केले. तुमच्या आता लक्षात आलेलं आहे त्या प्रश्नाला किंवा हे जे दोन वैचारिक जी परंपरा आहेत किंवा ज्या विचारधारा आहेत या विचारधारेला असलेला जो हिस्टोरिकल बेस आहे तो बेस सुद्धा मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज जरी आपण सुखवादाचा विचार करत असलो, आज जरी आपण बुद्धिवादाचा विचार करत असलो, तर या दोन्ही वैचारिक विचारधारेची मुळं किती खोल आहेत किंवा किती इतिहासामध्ये आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. अगदी सॉक्रेटिस पासून आपण याचा विचार केला. ओके, आता यामध्ये डिफरन्स काय, याच्यामध्ये भेद काय, तो भेद तुम्ही एकदा समजून घ्या. म्हणजे तुम्हाला सुखवादावरचा कोणताही प्रश्न आला किंवा बुद्धिवादावरचा आला तर तुम्ही बऱ्यापैकी एलॅबरेट तुम्ही करू शकता. पहा, सुख हाच नैतिकतेचा निकष मानणारी विचारसरणी म्हणजे सुखवाद आहे. म्हणजे मनुष्य जो काही आहे, म्हणजे असं नाही की असा विचार करणारे लोक नाहीत, असा विचार करणारे आहेत. म्हणजे माझ्या दैनंदिन जीवनाचा किंवा माझ्या कृतीचा मुख्य हेतू किंवा मुख्य उद्देश हा सुख हाच आहे.
म्हणजे मी जे जे काही करतो आहे, ज्या ज्या काही कृती आपण करतो, त्या कृतीचा अंतिम जो माझं काही ध्येय आहे ते काय आहे, सुख आहे, असं मानणारी जी विचारसरणी जी आहे, म्हणजे जेवढं काही करायचं फक्त सुखासाठी करायचं. सुख म्हणजे काय, मग ते इंद्रिय सुख आहे की बौद्धिक सुख आहे, पुढचा प्रश्न आहे. बरं, तर सुख मांडणारी ही एक विचारसरणी आहे. सुखवादी मात्र बौद्धिक सुखाचा विचार न करता केवळ इंद्रिय सुखाचा विचार करतात. परंतु सुखवाद्यामध्येच पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, थोडंसं पुढे बेंथाम, मिल, सिजवीकडे गेल्यानंतर मग थोडंसं बुद्धिवादी विचार हळूहळू तिथेही तुमच्या आलेल्या लक्षात येऊन जाऊ शकतो. सुख हाच नैतिकतेचा निकष मानणारी ही विचारसरणी म्हणजे सुखवाद आहे. एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट बुद्धी हाच नैतिकतेचा निकष किंवा हेतू हाच नैतिकतेचा निकष मांडणारी विचारसरणी म्हणजे बुद्धिवाद आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलेलं आहे की आता इथे फक्त सुख महत्वाचं आहे, इथे फक्त बुद्धी किंवा कर्तव्य. बुद्धी हा शब्द आला ना, त्याला तुम्ही ऑब्लिक कर्तव्य सुद्धा असं म्हणू शकता. म्हणजे माझ्या कृतीचा किंवा माझी जी कृती आहे त्या नैतिकतेचा निकष काय असला पाहिजे, बुद्धी म्हणजेच कर्तव्य म्हणजेच विवेक हा त्याचा निकष असला पाहिजे. त्याच्या आधारावरच एखाद्या कृतीची नीती किंवा नैतिक अनैतिकता आपण तपासली पाहिजे. दुसरा फरक याच्यामध्ये आहे, सुखासाठी सुख म्हणजे प्लेजर फॉर प्लेजर्स सेक, हे सुखवाद्याचं तत्व आहे. हे लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. प्लेजर फॉर प्लेजर सेक म्हणजे जे जे काही आहे ते केवळ सुखासाठी आहे. म्हणजे आपलं जे करणं आहे, आपल्या कृतीचा किंवा आपल्या कर्माचा अंतिम जो काही निकष आहे तो काय आहे, सुखासाठी सुख, बाकी दुसरं काहीच नाही. म्हणजे एक तुमच्या लक्षात हळूहळू येत असेल, या सुखवादी विचारधारेमध्ये केवळ आणि केवळ भावना ही महत्वाची आपल्याला दिसते. पुढे आहेच तो. आणि इकडे जो आहे कर्तव्यासाठी कर्तव्य, ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी, हे बुद्धिवाद अर्थात कांचं तत्व आहे. म्हणजे इकडं सुखवाद्याचं तत्व प्लेजर फॉर प्लेजर सेक, आणि इकडं बुद्धिवादाचं म्हणजेच आपण कांचा विचार करतोय ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी. तिसरा मुद्दा आहे, सुखवाद इष्ट आणि अनिष्ट या तत्वाचा विचार करतो. म्हणजे एखाद्या कृतीमध्ये एखादी कृती इष्ट आहे की अनिष्ट आहे, चांगली आहे की वाईट आहे की इव्हिल आहे, याचाच ते विचार करतात. म्हणजेच परिणामाचा विचार करतात थोडक्यात. परंतु बुद्धिवादामध्ये कृतीच्या राईट आणि रॉंगचा म्हणजे योग्य आणि अयोग्य या तत्वाचा विचार केला जातो. इकडे इष्ट अनिष्ट या तत्वाचा विचार केला जातो, तर बुद्धिवादामध्ये योग्य आणि अयोग्य या तत्वांचा विचार केला जातो. सुखवादानुसार कृतीची योग्य अयोग्यता ही त्या कृतीच्या इष्ट अनिष्ट परिणामावरून ठरत असते. म्हणजे एखाद्या कृतीची योग्य अयोग्यता कशी निर्धारित करायची, जर त्या कृतीचे परिणाम किंवा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जर चांगले असतील तर ती कृती इष्ट आहे, आणि कॉन्सिक्वेन्सेस जर चांगले नसतील तर ती कृती अनिष्ट आहे. म्हणजे सुखवादानुसार कृतीची इष्ट अनिष्टता ही त्या कृतीच्या परिणामावरून निर्धारित केली जाते. परंतु सायमल्टेनियसली इकडे बुद्धिवादानुसार जर आपण विचार केला तर कोणत्याही कृतीची योग्य अयोग्यता ही परिणामावरून निर्धारित न करता त्या कृतीच्या हेतूवरून निर्धारित केली जाते किंवा ठरवली जाते. ओके. आणि शेवटचा मुद्दा याच्यामधला आहे, तो शेवटचा मुद्दा असा आहे की सुखवादामध्ये माणसाच्या भावनेला प्राधान्य दिलं जातं आणि बुद्धिवादामध्ये कर्तव्याला म्हणजेच बुद्धीला महत्व दिलं जातं. म्हणजे एकंदरीत आपल्याला लक्षात येतं की सुखवादामध्ये कुठेही आपणाला बुद्धीचा लवलेश सुद्धा दिसत नाही. म्हणजे हा जो विचारच नाहीये, केवळ भावना, आणि ती केवळ कसली भावना, सुखाची भावना. म्हणजे आत्म्याचे जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो की आत्म्याचे जे दोन कंपोनंट आहेत, जे दोन भाग आहेत, एक बुद्धी आणि दुसरा भावना. तर सुखवाद काय करतो, फक्त भावनेला प्राधान्य देताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, आणि बुद्धिवाद या ठिकाणी केवळ कर्तव्याला किंवा बुद्धीला स्थान देताना दिसतोय. म्हणजे आपल्याला लक्षात येईल हे दोन्ही विचारधारा एकमेकापासून असं पॅरलल चालवत आहेत, कुणी कोणाचा आधार घ्यायला तयार नाही. मी जगतोय का, फक्त आणि फक्त सुखासाठी जगतोय. मी जगतोय का, फक्त कर्तव्य आणि कर्तव्यासाठी जगतोय. असंच जर दृष्टिकोन घेऊन जर आपण समाजामध्ये जीवन जगायला लागलो तर नक्कीच आपल्याला सुद्धा दैनंदिन जीवन जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून सुखवाद आणि बुद्धिवाद या दोन्हीचा जर आपण विचार केला तर आपणाला थोडंसं एक बॅलन्सिंग लाईफ जगावी लागते. तुम्हाला मला आपला सर्वांनाच. असं नाहीये की फक्त लाईफ म्हणजे प्लेजर फॉर प्लेजर सेक, आणि जिथे कुठेही ड्युटीचा काहीच आता पता नाहीये, किंवा असं नाही की फक्त ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी, केवळ कर्तव्यासाठी कर्तव्य. म्हणजे आपल्याला इथं दिसतं की या याच्यामध्ये भावनेला सुद्धा स्थान या ठिकाणी बुद्धिवादाने दिलेलं नाहीये, परंतु भावना सुद्धा हा मानवी थोडं डिस्टर्ब करते कारण हे जे ना तर अशा पद्धतीनं आपण सुखवाद आणि बुद्धिवादातला फरक या ठिकाणी केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला हा भाग या ठिकाणी समजलेला असेल. आता पुढे आपण जाऊ पहिल्या लेक्चर मधला एक भाग, ज्याला आपण बुद्धिवाद असं म्हणालो किंवा कर्तव्यवाद असं म्हणालो.
त्याचा आपण या ठिकाणी विचार करू. आता बुद्धिवाद म्हणजे आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे किंवा लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा आपण बुद्धिवाद शिकतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी विचार करावा लागतील की सुखवादामध्ये मानवी जीवनामध्ये फक्त सुखाला म्हणजे मध्ये इंद्रिय सुख असेल किंवा बौद्धिक सुख असेल. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही बेंथाम आणि मिलकडे गेला तर बऱ्यापैकी सुखवादी विचार हा हळूहळू रॅशनॅलिटीकडे जाताना आपल्याला दिसतोय. म्हणजे केवळ इंद्रिय सुख आहे असं नाही, तर बौद्धिक सुख सुद्धा सुख आहे, त्याला सुद्धा त्यांनी महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु जेव्हा बुद्धिवादाचा विचार करतो तेव्हा खास करून आपल्यासमोर जर्मन तत्ववेत्ता कांटचा विचार या ठिकाणी फार महत्वाचा असतो. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की कांटनी जो विचार या ठिकाणी मांडला तो विचार इतका महत्वपूर्ण आहे कारण त्याच्या या विचाराच्या आधारावरच पुढचा त्याचा कर्तव्यवादी विचार आपल्याला दिसतो. त्याचं एक पुस्तक आहे ज्याला आपण क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन म्हणतो. या पुस्तकामध्ये त्यांनी बऱ्यापैकी आपले नैतिक किंवा नीतिशास्त्रीय विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बुद्धिवादाला इथे आपण फक्त एथिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये किंवा एथिकल पॉइंटनीच आपण या ठिकाणी त्याला घेणार आहोत, बरोबर आहे. आणि त्याचाच विचार आपण या ठिकाणी करतो आहे. आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मानवी जीवनामध्ये एक विचारधारा केवळ भावनेला महत्व देते. केवळ भावनेवरच हे सगळं चालतं का, हे जग भावनेवर चालतं का, किंवा सुख ज्या भावनेच्या आधारावर आपण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे ते सुखवादी कधीच बुद्धीचा विचार करत नाहीत का, हा प्रश्न आपल्यासमोर नक्की येतो. आणि जर सूक्ष्म आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की सुखवादी सुद्धा बुद्धीचा आधार घेत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे केवळ सुखासाठी जगणं किंवा इंद्रिय किंवा बौद्धिक सुखासाठी जगणं म्हणजे जगणं आहे असं नाहीये. किंवा सुखामध्ये जेव्हा आपण विचार करतो, जसं सुखामध्ये भेद करतो त्यावेळेला आपण बुद्धीचा आधार घेतोच ना, बरोबर आहे की नाही. असं नाहीये की सुखवादी बुद्धीचा आधार घेत नाहीत. म्हणजे कोणत्या दोन सुखामध्ये कोणतं सुख चांगलं आहे, कोणत्या सुखाची इंटेन्सिटी जास्त आहे किंवा कोणत्या सुखाची ड्युरेबिलिटी अधिक आहे, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला बुद्धीचा आधार घ्यावाच लागतो, आहे की नाही. त्याच्या आधारावरच तुम्हाला सुखातला फरक आपण करत असतो किंवा सुखाचा जो जसं मी मगाशी म्हणालो ड्युरेबिलिटी असेल किंवा सुखामध्ये व्यापकता असेल किंवा कोणतं सुख हे अधिक व्यापक आहे, कोणतं सुख हे कमी व्यापक आहे, हे आपल्या लक्षात येतं. बुद्धीचा आधार घेऊन आपण विचार करतो आणि मग जे सुख अधिक व्यापक आहे, ज्या कृतीनं अधिकाधिक लोकांना सुख प्राप्त होणार आहे अशा कृतीचा आपण स्वीकार करतो आणि ज्या कृतीनं कमी लोकांना सुख मिळणार आहे अशा कृतीचा आपण त्याग करतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की बुद्धीचा विचार त्या ठिकाणी येतोच. बुद्धी ही त्या ठिकाणी महत्वाची आहेच. म्हणून बुद्धिवाद आता या ठिकाणी आपण त्या दृष्टिकोनातून सुद्धा वापरणार आहोत. आता बरेच वेळेला असं होतं की एखादी कृती जेव्हा आपण करतो तेव्हा त्या कृतीचा मूळ जो उद्देश किंवा जी कृती कशाच्या आधारे आपण करण्यास प्रवृत्त होतो, भावनेच्या आधारे किंवा भावनेचा आदेश, जसं आपण थोडक्यात म्हणू की भावनेचा आदेश महत्वाचा आहे की बुद्धीचा आदेश महत्वाचा आहे. स्वाभाविकता या दोन पैकी कोणता तरी आपण भावनेच्या आहारी जाऊन कृती करतो किंवा कधी कधी बुद्धीच्या आदेशाने आपण ती कृती करतो. आता कांट हा बुद्धिवादी तत्ववेत्ता आहे, लक्षात घ्या. कांटनी बुद्धिवादाची कास कुठेही सोडलेली आपल्याला दिसत नाहीये. आणि ज्या पद्धतीनं प्राचीन कालावधीमध्ये किंवा काळामध्ये सॉक्रेटिसनं बुद्धिवादाचा आधार घेऊन सद्गुणाला सर्वोपरी ठेवलं, तसं या ठिकाणी कांटनी सद्गुणाच्या जागेवर सत्संकल्पाला सर्वोपरी ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि सत्संकल्प हा आंतरिक अंश आहे, माणसाचा आंतरिक अंश आहे, तो बुद्धीचा भाग आपल्याला या ठिकाणी असलेला लक्षात येतोय. आणि म्हणून सत्संकल्प हा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू की आपणास म्हणजे व्यक्तीला कृती करण्यासाठी जो आदेश प्राप्त होतो तो बुद्धीच्या आधारे प्राप्त होत असतो, बरोबर आहे. आणि एक दुसरा आदेश प्राप्त होतो तो भावनेच्या आधारे. भावनेचा आदेश किंवा भावनेच्या आहारी जाऊन कृती करणारे हे सुखवादी आणि बुद्धीच्या आदेशानुसार कृती करणारे हे बुद्धिवादी किंवा त्यालाच आपण काय म्हणू, कर्तव्यवादी असं म्हणू. आणि हा विचार सर्वात समोर आणण्याचं जे श्रेय जातं ते श्रेय जर्मन तत्ववेत्ता इमॅन्युअल कांटला जातं. म्हणून आपण कांटला या ठिकाणी बुद्धिवादाच्या रूपामध्ये घेतोय. कधी कधी यालाच डिऑन्टॉलॉजिकल एथिक्स सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा. म्हणजे कर्तव्यवादी नीतिशास्त्र सुद्धा म्हटलं जातं. आणि या कर्तव्यवादी नीतिशास्त्राची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती कांटनी. पण
सुरुवात सॉक्रेटिसने केली आणि त्याला बऱ्यापैकी विकसित करण्याचं काम आधुनिक काळामध्ये कांटने केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणून कांट प्रणीत बुद्धिवाद किंवा कांट प्रणीत जो कर्तव्यवाद आहे, कर्तव्यवाद हा या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की या सुद्धा विचाराची पाळंमुळं आपल्याला प्राचीन याच्यामध्ये दिसतात, म्हणजे सॉक्रेटिसच्या तत्वज्ञानामध्येच असलेले आपल्याला दिसून येतात. आता कांट काय म्हणतो पुढे? कांट असं म्हणतो की कृती जेव्हा आपण करतो आहे त्यावेळेला आपण कृतीच्या परिणामाचा विचार करत नाही. एखादी कृती करण्यासाठी आपण भावनेच्या आहारी जाऊन सुद्धा करत नाही. तर ती कृती कशी असते? प्युअरली बुद्धीवर आधारित असते. म्हणजे माझी बुद्धी मला एखादी कृती करायला प्रेरित करते. मी आता इथं मगाशी म्हटल्याप्रमाणे सुखवाद्याप्रमाणे मी परिणामाचा विचार करत नाही. मी एखादी कृती का करावी? कारण ती कृती करण्याचा आदेश मला कोणी बाहेरून नाही दिलेला आहे, तर तो कोणी दिलेला आहे? मला माझ्या बुद्धीने दिलेला आहे. म्हणजे माझी बुद्धी, माझा विवेक मला ती कृती करायला काय करतो आहे? भाग पाडतोय किंवा ती कृती करण्यासाठी मला प्रेरित करतोय, आहे की नाही? म्हणून कृतीचा जो आदेश आहे, कृतीचा जो आदेश आहे किंवा कृतीची जी संमती आहे ती मला माझ्या बुद्धीकडनंच मिळते. आता याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर कांटने काय केलं? या आदेशाला सुद्धा त्यांनी 2 प्रकारामध्ये विभाजित केलं. म्हणजे जरी हा बुद्धीचा आदेश असला तरी त्याचे 2 प्रकार या ठिकाणी काढणं केलेले आपल्याला दिसून येतात. आणि ते 2 प्रकार म्हणजे एकाला तो सोपाधिक आदेश म्हणतो आणि दुसऱ्याला तो म्हणतो निरुपाधिक आदेश म्हणतो. पण एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, हे जरी 2 आदेशाचे प्रकार 2 जरी सांगत असला तरी तो आपणाला म्हणजे सर्वांना निरुपाधी आदेशानुसारच आपली कृती असावी अशा पद्धतीचा संदेश द्यायला तो विसरत नाही. ओके. पण 2 आदेश सांगतात. सोपाधिक आदेश कशाला म्हणायचं? जसं मी या ठिकाणी सांगलंय की सोपाधिक आदेश म्हणजे ज्याला आपण कंडिशनल ज्याला म्हणतो, असे आदेश की जे विशिष्ट ध्येय संपादन करण्यासाठी उपयुक्त असतात. थोडक्यात आपण असं म्हणू, जसं मी मगाशी तुम्हाला म्हणालो की भावनेच्या आधारावर केलेली कृती सुखवादी, तिथं सुद्धा बुद्धीचा थोडासा आधार येतोच आहे. आणि सोपाधिक आदेशामध्ये एखाद्या स्थल काल विशिष्ट प्रसंगी आपण एखादी कृती करतो आहे, म्हणजे विशिष्ट एखादं ध्येय आपल्या समोर आहे, ते ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी आपण जर एखादी कृती करतो आहे किंवा ते करण्यासाठी जी उपयुक्त आपली जी कृती असते ती सोपाधिक आदेश असते. म्हणजे असा आदेश हा सुद्धा बुद्धीतनंच आलेला असतो, बरोबर की नाही? म्हणजे विशिष्ट ध्येय प्राप्त करायचं आपल्याला, असा आदेश हा बुद्धीचाच असतो. परंतु कांट असं म्हणतो की आपण आपली कृती म्हणजे आपण नेहमी सोपाधिक आदेशानुसारच आपण जीवन जगलं पाहिजे असं अजिबात नाही. आपलं जीवन हे तो क्लिअर कट याला पूर्णतः एलिमिनेट करून तो काय करतो आहे की प्रत्येक व्यक्तीनं समाजामध्ये जीवन जगत असताना कसं जीवन जगलं पाहिजे? निरुपाधिक आदेशानुसारच जीवन जगलं पाहिजे. म्हणून मात्र निरुपाधिक आदेशानुसार केलेली कृती ही कोणतेही ध्येय साध्य करण्याकरिता केलेली नसून ती मूलतःच चांगली असते. तुम्हाला आठवत असेल सॉक्रेटिसचा जो प्रश्न होता, सद्गुण कशाला म्हणायचं किंवा सद्गुणी जीवन मी का जगावं? सद्गुण कशाला म्हणायचं हे समजण्यासाठी आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. त्याचं ते ज्ञान करून घेण्यासाठी ज्ञान कशाला म्हणावं हे माहित असलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने सॉक्रेटिसने त्याला थिअरी ऑफ नॉलेज पण सांगितला आणि थिअरी ऑफ व्हर्च्यूज पण सांगितला, सद्गुणाचा सिद्धांत पण सांगितला. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की 2 उत्तर आली. आता इथे कांट असं म्हणतो की निरुपाधिक आदेशानुसार केलेली कृती ही कोणतेही ध्येय साध्य करण्याकरिता केलेली नसून ती मूलतः चांगली असते. लेफ्ट साइडला डाव्या बाजूला सोपाधिक आदेशामध्ये एखादी कृती ही विशिष्ट ध्येय संपादन करण्यासाठी ती केलेली असते किंवा तशा पद्धतीचा आदेश आपल्याला बुद्धी आपल्याला देते. परंतु एक कृती अशी असते किंवा निरुपाधिक आदेशामध्ये केलेली कृती अशी असते की मी एखादी कृती करतोय, का करतो आहे? कारण माझं कोणतंही ध्येय प्राप्त करणं हे माझं ध्येय नाही किंवा माझा हा हेतू नाही, हा माझा उद्देश नाही. ती कृती जी कृती मी करतो आहे ती कृती बुद्धीचा आदेश आहे. आणि तो कसला आदेश आहे? निरपेक्ष आदेश आहे, कॅटेगरिकल आहे, निरुपाधिक आहे. कसल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन्स नाही. तुम्हाला आठवत असेल की आपल्या भारतीय एपिक किंवा आपल्या काही संस्कृतीमध्ये काही जे ग्रंथ आहेत ज्याला आपण अत्यंत प्राचीन साहित्य म्हणून आपण पाहतो, त्याच्यामध्ये निष्काम कर्मयोग हा सिद्धांत आपण पाहिलेला आहे गीतेमधला, बरोबर आहे? त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की कृतीचे 2 प्रकार जसं आपण पाहिलेलं आहे की त्या प्रकारामध्ये मी कृती का करतो आहे? फक्त मी कृती करतोय कारण ते करणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी ती कृती करतोय. म्हणजे कसल्याही प्रकारचे एक्सपेक्टेशन न ठेवता केलेली कृती, निष्काम कृती.
म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल की निरुपाधिक आदेश आणि निष्काम कर्मयोग, गीतेतला निष्काम कर्मयोग याच्यामध्ये बऱ्यापैकी सिमिलरिटी असल्याचा दिसून येईल. कारण गीतेतला निष्काम कर्मयोग सुद्धा अशाच प्रकारची कृती करण्याचा संदेश किंवा कृती करण्याचा आदेश आपल्याला देतोय. अशीच कृती माणसाने केली पाहिजे की ज्या कृतीतनं कसल्याही प्रकारचं एक्सपेक्टेशन नाही. आता समजा मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला मी एखादा मुद्दा सांगतोय, कसल्याही प्रकारचं एक्सपेक्टेशन तुमच्याकडनं मी करत नाहीये. बऱ्याच वेळेला असं होतं की मी एक टीचर म्हणून तुम्हाला मी समजून सांगितलं आणि मी तुमच्याकडनं अपेक्षा केली. काय अपेक्षा केली की आता मी तुम्हाला समजवलंय ना, तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळाले पाहिजेत. ही अपेक्षा ठेवून जर मी तुम्हाला शिकवायला लागलो किंवा समजून सांगायला लागलो तर या कृतीला निरपेक्ष कृती म्हणता येणार नाही. आलं लक्षात? आता तुम्हाला असं वाटेल प्रत्येक शिक्षकाचं हे ध्येय असतं की माझा विद्यार्थी चांगले मार्क्स घेतला पाहिजे किंवा तो बऱ्यापैकी स्वतःला अपडेट केला पाहिजे. हे प्रत्येक शिक्षकाचं ध्येय असतं. माझं हे आहे, सर्वांचंच आहे. बरोबर आहे. मग मी असा हेतू ठेवून किंवा असं एक्सपेक्टेशन ठेवून जर मी कृती करत असेल तर या कृतीला निरपेक्ष कृती म्हणता येणार नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे गेला तर मी थोडंसं याला क्रिटिसाइज पण करेल, कारण कांटनी सांगितला निरुपाधिक आदेश हा पूर्णतः बरोबर आहे. आता तुम्ही लहान आहेत म्हणजे अगदी फिलॉसॉफिकली जस्ट तुमची इनिशियल स्टेज आहे म्हणून तुम्हाला मी त्या स्टेजला घेऊन जाणार नाही. फक्त एवढं आपण लक्षात ठेवू की कांटनी सांगितलेला हा जो विचार आहे, हा विचार निरपेक्ष आदेशाचा विचार जर घेऊन आपण जर कृती करायला लागलो तरी सुद्धा आपल्याला अडचणी येऊ शकतात. मी तुमच्याकडनं अपेक्षा करणार नाही. बस माझं काय काम आहे, मी एक टीचर आहे, शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. पोरांना समजलं का नाही पाहणं एवढं करायचं, पण त्यांच्याकडे मी एक्सपेक्टेशन नाही करणार किंवा तुला चांगले मार्क्स पडले पाहिजे ना, तुला एवढे मार्क्स पडले पाहिजे, तुला एवढे मार्क्स पडले, असं मी एक्सपेक्टेशन करायचं नाही. जर समजा मी अशा पद्धतीने तुमच्यासमोर बिहेव करतोय, वागतोय, तर समजून चालायचं की मी निरुपाधिक आदेशाचं पालन करतोय. परंतु कोणताही म्हणजे असतील असं मी असं सार्वत्रिक विधान नाही करणार, परंतु मी असं म्हणेल की साधारणतः सर्व शिक्षकांचा असा दृष्टिकोन असतो की पोरांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी मार्क्स घेतले पाहिजेत. हा उद्देश समोर ठेवून मी तुमच्या समोर हे व्याख्यान देतो आहे. बरोबर आहे. पण निरुपाधिक आदेशामध्ये कसल्याही प्रकारचं एक्सपेक्टेशन नसतं, कसल्याही प्रकारचं ध्येय ठेवलेलं नसतं. बरोबर आहे. आणि म्हणूनच त्याला निरपेक्ष आदेश म्हणलेला आहे. आणि तो निरपेक्ष आदेश कोण देतो? मला माझी बुद्धी देते. आणि म्हणूनच पुढे कांटचं जे मत आहे, कांटचं मत हे असे आदेश 4 प्रकारचे आहेत असं तो सांगतोय. म्हणजे एक लक्षात घ्या की कांट 2 जरी आदेशाचे प्रकार सांगत असला, या 2 आदेशाचा संबंध जरी तो बुद्धीशी जोडत असला तरी या ठिकाणी फक्त तो आपणाला एकाच आदेशासोबत जाण्यासाठी सांगतोय. म्हणजे सदैव आपण निरुपाधिक आदेशानुसारच कृती केली पाहिजे. म्हणजे सदैव आपण जीवनामध्ये कृती करत असताना, कार्य करत असताना कसल्याही प्रकारचं एक्सपेक्टेशन, कसल्याही प्रकारचं ध्येय न ठेवता, कसल्याही प्रकारच्या कॉन्सिक्वेन्सेसचा विचार न करता आपण कृती करावी, अशा पद्धतीचा सल्ला तो संदेश आपल्याला देतोय. आणि एवढंच नाहीये तर तो अशा पद्धतीचे आदेश आहे, जे निरुपाधिक जे आदेश आहे ते निरुपाधिक आदेश सुद्धा किती प्रकारचे? साधारणपणे एक 4 प्रकारचे निरुपाधिक आदेश आहेत असं तो या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसतोय. ओके. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की निरपेक्ष आदेश, कांट निरपेक्ष आदेशाचं सविस्तर विश्लेषण करा किंवा समजून सांगा, किंवा मग थोडक्यात उत्तरे लिहामध्ये असेल किंवा एखाद्या डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नामध्ये सुद्धा ते असू शकतं, मोठ्या प्रश्नामध्ये सुद्धा ते असू शकतं. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, बुद्धिवाद म्हणजे कांट प्रणीत कर्तव्यवाद. कांट बुद्धीच्या आधारे किंवा बुद्धीच्या आदेशाद्वारे जीवन जगायला आपल्याला सांगतोय. बुद्धीचे आदेश 2 प्रकारचे आहेत असं आपल्या समोर तो मांडतोय. एकाला तो सोपाधिक आदेश म्हणतो, दुसऱ्याला निरुपाधिक आदेश म्हणतोय. आणि आपण सदैव आपली कृती निरुपाधिक आदेशानुसार असावी असं तो आपल्याला सांगतोय. आणि एवढंच नाही तर असे निरुपाधिक आदेश 4 प्रकारचे असतात आणि त्या 4 प्रकारच्या आदेशानुसारच प्रत्येकानं माणसानं जीवन जगलं पाहिजे असं त्याला म्हणायचंय. ओके. नेक्स्ट स्लाइड. आता ते 4 आदेश कोणते आहेत, त्या 4 आदेशाचा आपण या ठिकाणी काय करू, विचार करू. मॅडम नेक्स्ट स्लाइड. मागचा धागा पकडू, थोडंसं आपण पुढे चलू. आता मी मगाशी तुम्हाला म्हणालो की कांटनी काय केलं, कांटनी निरुपाधिक आदेश सांगितले आणि हे निरपेक्ष आदेश किंवा निरुपाधिक जे आदेश आहे ते बुद्धी आपल्याला देत असते. आणि या आदेशानुसारच प्रत्येक व्यक्तीनं आपलं जीवन जगलं पाहिजे, जीवन यापन केलं पाहिजे. ओके. मगाशी मी म्हणालो की 4 प्रकारचे आदेश, साधारणतः अजूनही आपल्याला हे करता येईल 4 प्रकारचे आदेश. आता पहिला आदेश काय आहे, म्हणजे पहिलं तत्व काय सांगितलं त्यांनी, हे निरपेक्ष आदेशाचं पहिलं तत्व आहे की एखादं तत्व सर्वसामान्य तत्व झाले तरी त्यापासून विसंगती निर्माण होणार नाही अशा तत्वानुसार आपण आपली कृती केली पाहिजे. हा एक आदेश, हे एक तत्व निरुपाधिक तत्व म्हणून कांट आपल्या समोर मांडतो. काय
जीवन जगत असताना आता काही गोष्टी सार्विक असतात, सामान्य होतात, म्हणजे त्या गोष्टीनुसारच आपण आता बघा, मनुष्य हा बुद्धिशील प्राणी आहे. मनुष्य हा इतर प्राण्यासारखा प्राणी नाही. हे खरं आहे की मनुष्य हा सुद्धा एक इतर प्राण्यासारखाच प्राणी आहे. पद्धतीच्या भावना इतर प्राण्यामध्ये असतात, तशा पद्धतीच्या भावना आपल्यामध्ये सुद्धा आहेत. परंतु असं जरी असलं तरी आपण कसे आहोत, आपण त्या प्राण्यापेक्षा वेगळे आहोत. आणि त्या वेगळा असण्याचा जो आधार आहे, तो आधार दिला जातो तो म्हणजे बुद्धीचा. म्हणजे आपण बुद्धिशील प्राणी आहोत, बुद्धिमान प्राणी आहोत. म्हणजे आपण इतर प्राणी, कुत्रे, मांजर, गाय, बैल, म्हैस अशा प्राण्यासारखे आपण प्राणी नाही आहोत, किंवा इतर प्राण्यापेक्षा आपण उन्नत आहोत, प्रगत आहोत. किंवा त्याचं कारण असं आहे की आपल्याला बुद्धी आहे, म्हणजे आपण विचार करू शकतो, चांगल्या वाईटाचा, योग्य अयोग्याचा आपण विचार करू शकतो. आणि म्हणून आपण इतर प्राण्यापेक्षा कसे वेगळे पडतो. आणि म्हणूनच आपण अशाच तत्वानुसार वागलं पाहिजे. ते तत्व सर्वसामान्य, युनिव्हर्सल झालं तरी त्याच्याने विसंगती होणार नाही. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विसंगती होता कामा नये, कुठेही कॉन्ट्रडिक्शन होता कामा नये. मी असं म्हणालो, समजा दोन सीएम जोड यांच्या पुस्तकामध्ये दोन उदाहरण नेहमी घेतले जातात. ते म्हणजे सत्य बोलणे आणि चोरी करणे. आता सत्य बोलणे आणि चोरी करणे, समजा हे तत्व आपण आपल्या जीवनाचं बनवलं. आता याच्यामध्ये काय होतं की सत्य बोलणे आणि चोरी करणे, समजा आपण चोरी करणे हे तत्व काय केलं, सर्वसामान्य केलं. आता हे सर्वसामान्य होईल का? आणि जर समजा झालं तर त्याच्यामध्ये समाजामध्ये सुसंगती राहील का? नाही राहणार. पण सत्य बोलणं याच्याने काय होईल, समाजामध्ये सुसंगती राहील. मी सत्य बोलतोय, माझ्यासारखे दुसरे लोकही सत्य बोलतायत, याच्याने कुठेही समाजामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये विसंगती निर्माण होण्याचा प्रश्न येणार नाही. आणि जर समजा त्याच्यामध्ये विसंगती होत नसेल तरच त्या तत्वाला आपण काय म्हणू, सुसंगत तत्व म्हणू, किंवा ते तत्व बौद्धिक तत्व आहे, किंवा ते बुद्धीच्या आदेशाद्वारे दिलेलं हे तत्व आहे, असा आपण त्याचा विचार करू. बरेच वेळेला असं होतं की मी चोरी करणे ह्याला सर्वसामान्य बनवून, जर समजा चोरी करणे ह्याला जर सर्वसामान्य किंवा सार्विक बनवलं, युनिव्हर्सल बनवलं, आणि प्रत्येक जर चोरी करायला लागले तर समाज म्हणून राहील का? तुमच्या लक्षात येईल की या तत्वामुळे समाजामध्ये विसंगती निर्माण होते. प्रत्येक जण चोरी करायला लागले, ठीक आहे, काही जण चोरी करत आहेत, त्यांना काही आपण युनिव्हर्सल करत नाही. उदाहरण, आता मी कोणाला व्यक्तिविशेषाला नाही बोलणार, जसं आपण एक उदाहरण असं म्हणू की काही चोर चोरी करतात, सर्वच चोर आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही, बरोबर नाही. म्हणून चोरी करणे हा नियम सार्विक करता येणार नाही, परंतु सत्य बोलणे याला मात्र आपल्याला सार्विक करता येईल. आणि याच्यानी आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये विसंगती शक्यतो, थोडासा जोर देतो आहे, मोठे झाल्यानंतर तुम्हाला शक्यतो, मोठे म्हणजे फिलॉसॉफिकल मोठे झाल्यानंतर, शक्यतो या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळेल, शक्यतो याच्यानी विसंगती निर्माण होणार नाही. म्हणून अशी तत्व, ज्या तत्वानुसार आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये कुठेही विसंगती निर्माण होणार नाही, अशा पद्धतीनं आपण जगलं पाहिजे किंवा जीवनयापन केलं पाहिजे. आणि असा आदेश दुसरं तिसरं कोणी आपल्याला देत नाही, असा आदेश आपली निरपेक्ष बुद्धी आपल्याला देते आहे. कसल्याही प्रकारचं एक्सपेक्टेशन न ठेवता जी आपली बुद्धी आहे, बुद्धीचा जो आकार आहे, फॉर्म जो आहे, अशी बुद्धी आपल्याला अशा पद्धतीचे आदेश देत असते. आणि म्हणून कांट असं म्हणतो की प्रत्येकाने, माणसाने अशाच तत्वानुसार किंवा अशाच आदेशानुसार वागलं पाहिजे की ज्याच्यामुळे समाजामध्ये विसंगती किंवा समाजामध्ये किओस किंवा गोंधळ किंवा अनार्की निर्माण होणार नाही, अशा तत्वानुसार आपण वागलं पाहिजे. हे पहिलं जे तत्व आहे, ह्या पहिल्या तत्वाचा अर्थ आपण लक्षात घ्या. ओके. आता दुसरं जे तत्व आहे, दुसरा जो निरुपाधिक आदेशाचा प्रकार या ठिकाणी कांटने सांगितला, तो आहे मानवता, ह्युमॅनिटी. हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, लक्षात घ्या. आणि याच्यावर कांटनी खूप जोर दिलेला आहे, खूप महत्व याच्यावर दिलेलं आहे. मानवता, तो असं म्हणतो की मग ती आपल्या स्वतःतली असो किंवा इतरामधली असो, मानवता मग ती तुमच्यातली म्हणजे आपल्या स्वतःतली असो की इतरातली असो, तिला साधन न समजता साध्य समजून आचरण करा. हा एक संदेश, हा एक ऍडव्हाइस, हा एक सल्ला कांट आपणाला देताना दिसतोय. आणि हा सुद्धा उगम म्हणजे याचा सुद्धा उगम बुद्धीतनच होतो. म्हणजे ही विचारसरणी किंवा हे जे तत्व आहे, हे तत्व सुद्धा आपली बुद्धीच जन्माला घालते, म्हणजे प्रत्येकाची. आणि तो असं म्हणतोय की मानवता, ह्युमॅनिटी
जर मी स्वतःला मानव समजत असेल तर मला दुसऱ्याला सुद्धा मानव समजून चालावं लागेल. बऱ्याच वेळेला असं होतं, तुम्हाला समजण्यासाठी अजून त्याला थोडंसं आपल्या दैनंदिन भाषेमध्ये मी बोलण्याचा मी प्रयत्न करेन. आपण कधीही आपल्या सोबतच्या इतर व्यक्तींना आपल्या सुखाचं साधन समजता कामा नये. जसं मी ही खुर्ची आहे किंवा हा मोबाईल आहे किंवा हे पेन आहे, याला मी माझ्या सुखाचं साधन समजतोय. बरोबर आहे. सेम थिंग जर मी माझ्यासोबत असलेल्या व्यक्तीविषयी करायला लागलो तर हे चुकीचं ठरेल. हे चुकीचं ठरेल. बरोबर आहे. म्हणून आपल्या समवेत काम करणारे किंवा आपल्याला जसं आता समजा मी घरून कॉलेजला येताना ऍटोनी येतो आहे, रिक्षेवाला असेल किंवा आपल्या घरी काम करणारे मेड्स किंवा ज्या व्यक्ती असतील, आहे की नाही, अजून दुसरा पॅडल रिक्षेवाला असेल किंवा अजून हॉटेलमधला वेटर असेल, म्हणजे असे जे हे काही व्यक्ती आपली जे काम करतात ते सेवा देत आहेत, तर त्या व्यक्तीला आपण आपल्या सुखाचं, आपल्या प्लेजरचं, आपल्या समाधानाचं साधन समजू नका. जसं तुम्ही स्वतःला समजता मी एक मानव आहे, माझी ह्युमॅनिटी आहे, म्हणजे माझी मानवता आहे, तशाच पद्धतीचा विचार तुम्ही त्या व्यक्तीच्या बाबतीत करा. आणि तसं जर करता त्याला साध्य समजून, त्याला साधन समजून, त्याला सुद्धा साध्य समजा. कसं जसं माझ्या जीवनाचं काहीतरी ध्येय आहे, माझ्या जीवनाचे एक अल्टिमेट गोल आहे, तसंच त्या व्यक्तीच्या सुद्धा जीवनाचं अल्टिमेट गोल आहे. म्हणून आपण आपलं जीवन सुसह्य करण्यासाठी जे आवश्यक किंवा जे व्यक्ती असतात त्या व्यक्तींना आपण साधन समजता कामा नये. हा महत्वपूर्ण संदेश आहे. कारण एवढंच म्हणून थांबवत नाही, लक्षात घ्या. तो स्वतःला सुद्धा कधी कधी बरेच वेळेला असं होतं की आता तुम्ही 12th करून समोर आलात, आता पुढे अजून वेगवेगळे चॅलेंजेस तुमच्या जीवनामध्ये येतील, खूप सारे आव्हानं तुमच्या जीवनात येतील. पण हे विसरता कामा नये की आपल्याकडे खूप सारे ऑप्शन सुद्धा असतात. आव्हानं आहेत, त्याला रिमेडी सुद्धा आपल्याकडे असतात. मी यासाठी सांगतोय की कांट या गोष्टीवर जोर देतात दिसतो की सुसाईड हा एक इव्हिल समाजामधला आहे. म्हणजे विद्यार्थ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर विद्यार्थी जर त्यांचं जे गोल आहे, त्यांचं जे ध्येय आहे ते ठरवल्यानुसार जर समजा त्या ध्येयाची प्राप्ती जर ते करू शकले नाहीत तर अशा पद्धती विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतात आणि मग सुसाईड वगैरे अशा पद्धतीच्या अनिष्ट गोष्टी त्यांच्या हातून घडत असतात. म्हणजे याचा अर्थ कांट काय करतोय इथे, तुम्हाला म्हणजे जो कोणी असं करतो आहे त्या व्यक्तीला ब्लेम करतोय. म्हणजे तो असं म्हणतो की तो व्यक्ती काय करतो आहे, तो व्यक्ती स्वतःला जसं इतर व्यक्तीला जसं साधन समजतोय तसं तो स्वतःला सुद्धा काय करतो आहे, साधन समजतोय. म्हणजे स्वतःच्या सुखाचं, जसं माझं शरीर किंवा माझे विचार, समजा मी गेम्समध्ये, खेळामध्ये चांगल्या पद्धतीनं मी परफॉर्म करू शकलो नाही तर मी काय करेल, माझ्या हाताला, पायाला किंवा डोळ्यांना ब्लेम करेल. किंवा मी हे करू शकलो नाही आणि मग मी अपयशी झालो आणि मग मी काय करेल, सुसाईड करेल. म्हणजे मी सुसाईड करतो याचा अर्थ मी काय करतो, मी माझ्या शरीराला सुद्धा माझ्या सुखाचं साधन समजतोय. म्हणजे पहा, कांट असं म्हणतो की जसं इतरांना आपल्याला साधन समजण्याचा अधिकार नाही किंवा आपण समजू नये, ते जसं अनिष्ट आहे तसंच आपण स्वतःला स्वतःच्या सुखाचं साधन समजणं सुद्धा अनिष्ट आहे. लक्षामध्ये. म्हणून कांट अशा पद्धतीच्या साधन समजण्याच्या या तत्वाचा काय करतो आहे, धिक्कार करतोय किंवा त्याचं निराकरण करतोय. आणि तो सांगतोय की प्रत्येकाला जीवनाचं साध्य समजून तुम्ही वागा. म्हणून सुसाईड सारख्या, आत्महत्या सारख्या प्रकारांचं काढणं पूर्णतः काय केलं आहे, निराकरण केलं आहे, खंडन केलेलं आहे किंवा त्यावर त्याचं क्रिटिसिझम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून मित्रांनो हे लक्षात ठेवा की मानवता, मग ती आपल्यातली असो इतरातली असो, तिला आपण कधीही साधन समजता कामा नये. आपण आपल्या घरी असणारी जी काम करणारी लोक आहेत, जसं मेड्स आहेत, रिक्षेवाला आहे, त्याला तुम्ही साधन समजू नका, त्याला सुद्धा साध्य समजा. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी कांटच्या दुसऱ्या तत्वामध्ये असलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि तो असं म्हणतोय, हा आदेश सुद्धा मला कोणी बाहेरची शक्ती देत नाही किंवा बाह्य गोष्टींना मी इन्फ्लुएन्स झालेलो नाही, तर अशा पद्धतीचा आदेश सुद्धा मला काय करते, माझी आंतरिक शक्ती म्हणजे माझी अंतरात्मा, माझी बुद्धी अशा पद्धतीचा आदेश मला देते. लक्षात. म्हणून त्याला तो म्हणतो निरपेक्ष आदेश.
कसल्याही प्रकारचं एक्सपेक्टेशन, कसल्याही प्रकारचा त्याच्यावर असा विचार असत नाही, आपल्या अपेक्षांचा विचार त्याच्यामध्ये असत नाही. फक्त जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी, कर्तव्यासाठी कर्तव्य, या तत्वाला आधारभूत मानून कांटनी निरुपाधिक आदेशाचे काही प्रकार सांगितले. त्यातला हा एक प्रकार आपल्या समोर दिसतोय. ओके, पुढच्या प्रकाराचा आपण विचार करू. तो सुद्धा बुद्धीचा निरपेक्ष आदेश आहे. साध्याच्या साम्राज्याचे नागरिक म्हणून जीवन जगा. बरोबर आहे. म्हणजे साध्याचं साम्राज्य ही एक अत्यंत महत्वपूर्ण अशी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे साध्याचं साम्राज्य म्हणजे कसं साम्राज्य? आपण म्हणजे एक व्यक्ती असं समजून चलू की समाजामध्ये जीवन जगत असताना दोन प्रकारच्या भूमिका तो वटवतोय. दोन प्रकारच्या भूमिका तो वटवतोय. आणि त्या दोन प्रकारच्या भूमिका कोणत्या? साध्याचे साम्राज्य म्हणजे बुद्धिनिष्ठ लोकांचा समूह आहे की ज्यांच्याद्वारे व्यक्ती आचरणाचे नियम निर्धारित केले जातात, व्यक्ती आचरणाची पद्धती निर्धारित केली जाते. एकाचा नियम, एक उदाहरणार्थ आपण घेऊ सामाजिक नियम, किंवा आपण सामाजिक नियम घ्यायच्या ऐवजी आपण काय करू, राजकीय नियम घेऊ. म्हणजे राजा राज्य करतोय, राजा प्रजेसाठी नियम बनवतोय. राजा काय करतो आहे? प्रजेसाठी, म्हणजे आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपलं राज्य विकसित व्हावं, आपलं राज्य म्हणजे एक चांगलं राज्य, आपल्या भारतीय भाषेत सांगायचं रामराज्य व्हावं, कल्याणकारी राज्य व्हावं, हा उद्देश समोर ठेवून राजा काय करतोय? नियम बनवतोय, व्यक्तीच्या आचरणाचे नियम बनवतोय. आता हे नियम कुणासाठी असतात? हे नियम सर्वसाधारण लोकांसाठी, तुमच्या माझ्यासाठी म्हणजे प्रजेसाठी असतात. कोणी बनवले? राजाने. राजाने इन द सेन्स जे रूल करत आहेत त्यांनी. मग ते मंत्रिमंडळ असेल किंवा तो एक ग्रुप असेल, तो बुद्धिवादी लोकांचा एक ग्रुप असेल, त्यांनी हा नियम बनवला. कोणासाठी बनवला? व्यक्तीसाठी बनवला. म्हणजे आता आपण त्या राज्याचे नागरिक म्हणून आपण त्या नियमाचं प्रामाणिक पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. ओके, आपलं कर्तव्य आहेच आहे, आपण ते केलंच पाहिजे. आपण रूल ब्रेक करत नाही. आपण काय करतोय? नियमानुसार जीवन जगतोय, आचरण करतोय, ऍज अ सिटीजन म्हणून, ऍज अ नागरिक म्हणून. ते तर आपलं कर्तव्यच आहे. पण प्रश्न राहिला तो कुणाचा? मेकर्स, पॉलिसी मेकर्स, म्हणजे राजाचा. म्हणजे जो राजा, जो किंग काय करतोय? नियम बनवतोय. तो ज्या पद्धतीनं राजा म्हणून तो नियम बनवतोय, परंतु असं नाहीये की त्या नियमाचं किंवा त्याचं पालन करणं त्याच्यासाठी एक्सेप्शन आहे. तो त्याचं पालन करणार नाही असं नाहीये. म्हणजे तो काय करतो मित्रांनो? एक राजा म्हणून नियम बनवतोय, परंतु तो एक प्रजा म्हणून सेम ज्या पद्धतीनं आपण त्या नियमाचं पालन करतोय, त्या नियमाचं पालन तो सुद्धा त्याच पद्धतीनं करतोय. म्हणजे तो दोन भूमिका निभावतोय, एक राजा म्हणून नियम तयार करणे आणि दुसरं एक प्रजा म्हणून इतर प्रजेप्रमाणे अगदी त्या नियमाचं तंतोतंत पालन करणे. लक्षात आलं? म्हणजे प्रजा म्हणून त्या नियमाचं तो काय करतोय? पालन करतोय. म्हणजे तो स्वतःला एक्सेप्शन मानत नाहीये. असं नाही की मी राजा, आता मी त्या नियमाचं पालन का करू? नाही. म्हणजे आज मी आहे, कदाचित मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे. जसं आपल्या इंडियन सिस्टम मधून जर आपण विचार केला तर आज जो रूल करतोय तो उद्या एक सिटीजन म्हणून आपल्या समोर येतोय. आज एक कुणीतरी सिटीजन, एक साधा नागरिक म्हणून आहे, तो उद्या एक किंग, एक राजा म्हणून रूल करतोय, करणार. बरोबर की नाही? अशा पद्धतीच्या भूमिका आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. आणि म्हणून साध्याच्या साम्राज्याचं नागरिक म्हणून जर आपल्याला जगायचं असेल तर कांटच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कांट असं म्हणतोय की प्रत्येक व्यक्तीनं साध्याच्या साम्राज्याचं नागरिक म्हणूनच काय केलं पाहिजे? जगलं पाहिजे. आणि म्हणून साध्याचं साम्राज्य म्हणजे अशा बुद्धिनिष्ठ लोकांचा असा समूह की प्रजेसाठी नियम तयार करणं आणि एक नागरिक म्हणून त्या नियमाचं इतर नागरिकांप्रमाणे काय करणं? पालन करणं. त्या दोन्ही भूमिका साध्याच्या साम्राज्याचे नागरिक निभवत असतात, म्हणजे राजा निभवत असतो. आणि म्हणून कांट राजांना सुद्धा, म्हणजे जो रूल करतायत त्या रुलर्सना सुद्धा असा संदेश देतो आहे की तुम्ही एक्सेप्शन नाही. म्हणजे जे कोणी आता रूल करतायत, राज्य करतायत, ते सुद्धा याला एक्सेप्शन नाहीयेत. म्हणून त्या लोकांनी नियम बनवावा, परंतु नियम बनवत असताना सर्वसाधारण जनतेप्रमाणे त्या नियमाचं सुद्धा त्यांनी काय करावं? पालन करावं. अशा पद्धतीचा संदेश
कांटच्या या तत्वामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. ओके. आता शेवटचा एक जो प्रकार आहे त्या शेवटचा प्रकाराचा आपण या ठिकाणी विचार करू. निरपेक्ष आदेशाचा, निरुपाधिक आदेशाचा शेवटचा प्रकार म्हणजे तो असं म्हणतोय की कोणताही नियम व्यक्ती आचरणाचा समाजामध्ये, व्यक्तिगत सामाजिक जीवनामध्ये आचरण करत असताना, जीवनयापन करत असताना अजून एक तत्व आपण या ठिकाणी पाळलं पाहिजे. नियमांचं, साध्याचं साम्राज्य, किंगडम ऑफ एंड्स जसं आपण पाहिलं, साध्यांचं साम्राज्य, अशा साम्राज्याचे आपण नागरिक. आणि मग नियम म्हणून कोणताही नियम जेव्हा मी स्वतःवर लादून घेतोय तेव्हाच तो नियम नैतिकदृष्ट्या माझ्यावर बंधनकारक असतो. हा एक चौथा प्रकार या ठिकाणी कांटनं सांगितलेला आपल्याला दिसून येत आहे. आता याचा थोडक्यात आपण विचार करू, तो असं का म्हणतोय. आता पहा, म्हणजे एखादी कृती आपण करतो आहे, त्या कृतीचे म्हणजे ती कृती करायला आपल्याला प्रेरणा देणारे किंवा प्रवृत्त करणारे जे दोन घटक असतात, जे दोन कंपोनंट असतात, त्या दोन कंपोनंट पैकी कांटला असं वाटतं, जसं आपण म्हणतो ना की एखादी कृती करतो, एक्सटर्नल प्रेशर, बाह्य प्रभाव, आणि इंटरनल म्हणजे एखादी कृती, एखादा नियम, असा नियम जेव्हा स्वतःवर लादून घेतो, म्हणजे नियमाचं पालन, आता जे काही व्यवस्थेने नियम बनवलेले आहेत त्या नियमाचं पालन आपण का करावं. कधी कधी असं होतं, मी नियमाचं पालन का करतो, कारण नियमाचं पालन केलं तर मला व्यवस्था काय करेल, मला प्रेज करेल, मला तारीफ करेल, मला शाबासकी देईल. आणि जर समजा मी त्या नियमाचं पालन नाही केलं तर व्यवस्था, सिस्टम मला काय करेल, पनिश करेल. आणि म्हणून मी काय करतोय, नियमांचं पालन करतोय. या कृतीला कांट डिनाय करतोय. अशा कृतीला तो नैतिक कृती म्हणत नाही. तो असं म्हणतोय की एक्सटर्नल प्रेशर हा मुद्दाच येत नाही. म्हणजे एखादा नियम जेव्हा मी स्वतःवर लादून घेतोय, आता उदाहरण समजा मी असं म्हणालो की मी शिकवतोय, आता कुणी माझे किंवा मला जज करत आहे, चेक करत आहे म्हणून मी शिकवतोय. जर असं करत असेल तर अशा पद्धतीच्या कृतीचा मॅनर कांट निषेध करतो. आणि असं म्हणतोय का शिकवावं, मी एक टीचर आहे, शिकवणं हे माझं कर्तव्य आहे, त्या कर्तव्याचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी हे कर्तव्य करतो. ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी, म्हणजे कर्तव्यासाठी कर्तव्य. म्हणजे हा नियम मी स्वतःशीच बांधून घेतलेला आहे, म्हणजे स्वतःवर लादून घेतलेला आहे. माझी कॉन्शियसनेस मला सांगते की नाही, हे माझं काम आहे, ते मी केलं पाहिजे. एखादा शिक्षक असेल, एखादा डॉक्टर असेल, एखादा वकील असेल, किंवा एखादा व्यवस्थेमधला एखादा घटक असेल, तो का करतो आहे, कारण ते करणं त्याचं कर्तव्य आहे. एक वकील, एक डॉक्टर रुग्णांची सेवा करणं किंवा रुग्णांचा इलाज करणं हे त्याचं कर्तव्य आहे, म्हणून तो कर्तव्यासाठी कर्तव्य करतो आहे. त्यांनी तो नियम स्वतःवर लादून घेतलेला आहे, तेव्हा तो नैतिकदृष्ट्या माझ्यावर बंधनकारक आहे. लक्षात, म्हणजे कृतीला तो स्वतःशी जोडतोय, बाह्य प्रभाव हा महत्वाचा नाही. आणि प्रत्येक जण, महात्मा गांधीजी नेहमी म्हणायचे बघा, चांगल्या कृतीची सुरुवात स्वतःपासून आपण करायची. कोणी करतंय म्हणून नाही, किंवा कोणाचं नाही, तर स्वतःपासून करा. प्रत्येकाने जर असं स्वतःपासूनच चांगल्या गोष्टी सुरुवात केली तर नक्कीच आपलं राज्य हे काय होईल, आपलं राज्य हे कल्याणकारी राज्य होईल, विकसित राज्य होईल. आणि कांटला सुद्धा असं वाटतंय की प्रत्येक व्यक्तीनं व्यवस्थेने बनवलेले जे नियम आहेत त्या नियमांचं काय केलं पाहिजे, पालन अशा पद्धतीने केलं पाहिजे की स्वतः मी माझ्यावर ती लादून घेतली पाहिजे. नैतिकदृष्ट्या ती मी त्याच्यासाठी बाध्य आहे, म्हणजे कर्तव्यासाठी कर्तव्य मी केली पाहिजेत. आणि कसल्याही प्रकारच्या बाह्य प्रभावाने प्रभावित होऊन मी कृती केली नाही पाहिजे. त्या कृतीला मूल्य असत नाही. जेव्हा मी स्वतःहून माझ्या कर्तव्यासाठी कर्तव्य करतो त्याच कृतीला नैतिक मूल्य असतं. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी कांटने केला. आणि हे सगळे जे मूल्य आहेत, हे जे सगळे कर्तव्य आहेत, हे सगळे कर्तव्य मला निरपेक्ष बुद्धीतनं प्राप्त होत असतात. अशा पद्धतीचा विचार कांटने आपल्या निरपेक्ष आदेशाच्या माध्यमातून मांडला. मित्रांनो,
या सर्व विवेचनावरनं एक तुमच्या लक्षात येत असेल की कांट या ठिकाणी कुठेही भावनेला आपल्या विचारामध्ये थारा देताना दिसून येत नाही. म्हणजे पूर्णतः ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी, कर्तव्यासाठी कर्तव्य करणं हे माझं कर्तव्य आहे. कसल्याही प्रकारच्या कॉन्सिक्वेन्सेसला तुम्ही विचारात घेऊ नका, अशा पद्धतीचा संदेश आपल्याला या ठिकाणी देतो आहे. परंतु हळूहळू जसं तुम्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे फिलॉसॉफिकली जसे तुमची बौद्धिक वाढ होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कांट सुद्धा एकांगी विचार करताना आपल्याला दिसतो आहे. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे असलेले जे दोन कंपोनंट आहेत, भावना आणि बुद्धी, या दोन पैकी केवळ तो बुद्धी एक बाजू घेऊन आपण चालू शकणार नाही. परंतु कांटनी जो विचार सांगितला तो अत्यंत महत्वाचा आहे, हे मात्र आपल्याला या ठिकाणी विसरता येणार नाही. आणि सुखवाद्यांनी सांगितलेला जो भावनेचा घटक आहे त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. पण कशा पद्धतीने करावा लागेल याचा विचार सुद्धा आपण जसं जसं फिलॉसॉफिकल वैचारिक वाढ तुमच्यात होईल तेव्हा तुम्ही हळूहळू करायला लागाल. जसं तुमचा हा फर्स्ट इयरचा वर्ग आहे, पुढे जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टीवर अजून स्वतंत्रपणे विचार कराल. या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे या ठिकाणी म्हणजे जपे मॅडमचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्हा सर्वांचे, सर्व विद्यार्थ्यांचे तुम्ही अगदी मनपूर्वक तुम्ही ऐकलं असाल असं मी गृहीत धरतो आणि तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि माझं हे दुसरं